तर नमस्कार मित्रांनो, मी निखिल पाटील आपल्या मराठी मूवी या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि खूप दिवसांनी आपण आज ब्लॉग बनवतोय, कारण खूप दिवस झाले काहीच ब्लॉग नाही येत आहे. आता आपण मुरुडला गेलेलो मध्ये आणि मुरुड नंतर काहीच ब्लॉग नाही बनवलं, तर आज बरं जरा निघूया कुठेतरी आपल्या इथे जवळपास जाऊया आणि मस्त काहीतरी भन्नाट करूया, जरा मस्त काहीतरी वेगळं करूया. बघूया, जाऊया. अजून आपण जेवलो नाही, तर बघूया, जेवायचा प्लॅन पण तिकडेच करूया. काय ते आता तुम्हाला पुढे पुढे ब्लॉगमध्ये बघायला भेटेलच. आणि बरोबर बायको, मी, पिलू, आम्ही आहे सगळेजण. पाण्याची बॉटल वगैरे पण घे सगळं काय. आणि इकडे पण आपलं सगळं सेटअप घेतलेलं आहे, सगळं बघू शकता आहे. सगळं आपलं बनवायचं साहित्य सगळं सेटअप घेतलेलं आहे. आणि आता आपण निघालेलं आहे, आपल्या जवळपासच जायचं, जास्त लांब नाही जायचं. तर निघूया. गणपती बाप्पा मोरया. तर निघूया आता आपल्या प्रवासाला आणि जाऊया मस्तपैकी. डेस्टिनेशन पण दाखवतो, खूप मस्त असं स्पॉट आहे. तर निघूया. आपण आता खोपोली रोडला लागलेलो आहे, पेंड खोपोली रोड. आणि आपल्याला शेण्याजवळ जायचं आहे. शेण्याच्या इथून राईट साईडला नदी लागते, त्या नदीच्या तिकडे जायचं आहे. गाइस, कैसा लग रहा है? बहुत दिनों के बाद अपन किधर तो जा रहे हैं, कुछ तो बनाने के लिए. कैसा लग रहा है तो लिया? अरे बोल, काय चांगला, काय चांगला, काय चांगला. आता आपण नदी जवळ पोहोचणार आहे आणि मस्तपैकी फुल मजा येणार आहे. पिल्लू, आज खूप दिवसांनी आपण मस्तपैकी पवायचं आहे नदीमध्ये. हां, तुला येतं पावता? मग तूच पहिले उडी मारायची, मी नंतर ये ना ग. पहिले जाऊन बघून ये किती खोल आहे, काय आहे, त्याच्यानंतर मी येईल. आता तुला येतं पावता, मला नाही येत. तुला जास्त येतं माझ्यापेक्षा ना. आता मोबाईल नीट तरी पकडायचा. तू शिकला तर तू जा पहिला. आता मग मी तुला सांगायचो पहिला, आता कशाला सांगायला पाहिजे तुला. आता आपण स्पॉटवरती बसलेलो आहे आणि आपल्याला इथे जायचं आहे खाली. तर तो ऊन आहे खूप आणि मेन नदीला जास्त पाणी नाही आहे, फोर्स नाही आहे थोडा पण, नाही तर खूप मस्त भारी वाटला असता. तर इथं जाऊया आता खाली आपण आणि बघूया काय काय सामान आणलेलं आहे. आणि आता बघू इथे कुठे आपला चुला मांडायचा, कुठं राणी तुला मांडायचा आपला नदीच्या मस्त कॉर्नरला. आणि जरा पाण्यात जाऊन बसू असं आहे. आणि फुल सामसूम आहे एकदम मस्त. तर चला आता आपली सेटअप आपला लावूया पहिला, आणि नंतर एका व्हिडिओसाठी बनवण्यासाठी किती काय काय करावं लागतं आणि किती काय काय सामान घेऊन यायला लागतं. हे बिहाइंड द सीन आहे एक प्रकारचा. कारण का एक रील नुसती नॉर्मल छोटीशी असते, पण तिला बनवण्यासाठी किती काय काय करावं लागतं, कष्ट. घ्यायचा काय ते आपण आणले रावस. तर रावसला साफ करते बायको. पहिले साफ करून कटिंग वगैरे करून घेऊ आणि मग मस्त वगैरे फ्राय करायचं आहे. रावस फ्राय आपल्याला नदीवरती रावस फ्राय करायला आहे. येतं का तुला? उलटा घालतोस तू, उलटा. असा उलटा? हां, असा कापायचा. असं नाही तू बोलतो. काप ना तू विरुद्ध दिशेने. तू कापतो दे. काय नाही, मस्त. लिंबू. घरातला मसाले आणलेले आहे आणि घरातून अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट वगैरे केलेली आहे, ती आणली आहे. आणि ती लावून द्यावं मस्त की माशाला. म्हणजे काय कशा प्रकारे एकदम भारी असं त्याला काय बोलतात रे याला, मॅरिनेशन चालू आहे आपला. दगडावरती मॅरिनेशन.
असं तरी आगा घेतला असंच ना मग जरा पाणी जरा सही झालं असं. ठेवायचा मॅरिनेट कर. कालून मॅरिनेट करायला घेतले आणि आता करूया आपण भात. बघत आहे तांदूळ भिजवलेत, आता भात करूयात. तांदूळ वगैरे धुवून मच्छी आणि भात आणि अजून बोंबील देखील आहेत आपल्याकडे. बोंबलांना देखील आपल्याला मीठ मसाला लावून घ्यायचा लक्षातच नव्हतं, आता लावून घेऊया. तर इथं याच्यावरती आपण भात ठेवलेला आहे तर शेगडीवरती सध्या पहिले भात करून घेऊया, नंतर मग आपल्याला ही मच्छी बनवायची आहे. आता बोंबील सध्या आपण काढून घेऊया, बोंबलांना लावून घेऊया. इल्या त्या गॅसची तर जवळ नको पडशील. समोर आहे पेन खोपोली रोड आणि ही मस्त अशी नदी आणि त्याबरोबर आपण रावस बोंबील फ्राय. तर ती भात ठेवलाय आणि भात वगैरे झाला का नंतर मग आपली करूया मच्छी फ्राय. आलेली एक आंबा मस्तपैकी कच्ची कैरी, पण तो वाटतं पिकलाय वाटतंय. मस्तपैकी कच्ची कैरी खाऊया आपला जोपर्यंत बाकीचा रेडी होतो तोपर्यंत. मीठ मसाला लावूया आणि खाऊया आपण आंबा. लिंबू पिलं त्याच्यावर. मित्रांनो फायनली मस्तपैकी आता आंबा वगैरे देखील आम्ही खातोय. तर आपला आता भात शिजतोय, मच्छी शिजायची बाकी आहे. पहिला भात आता झालेला आहे, बहुतेक तरी झाला आहे, जरा पाणी कमी झालं आहे. त्यामध्ये पाणी वगैरे टाकून घेऊया, झाकण ठेवला थोडा. आणि आता तवसर आपण आंब्याची टेस्ट करू. मस्त असा आंबा आहे, खूप भारी लागतोय. या आंबा खायला. आणि फुल मस्त असा नजारा आहे आणि नदीला जरा पाणी कमी आहे खूप. आता आपला भात झालेला आहे आणि आता मच्छी ठेवायची वारी आलेला आहे. मस्त भात झालेला आहे शिवून ओके मध्ये एकदम. आणि थोडासाच भात घातला कारण का जास्त भात नको आणि भाकरी देखील आणलेली आपण, त्यामुळे भात कमी आणला. करू असं 1-2 लिटर टाकलं पाऊस येईल आता. ह्याची बारी आलेली आहे. आता मच्छी फ्राय करायची आहे मस्तपैकी. तिथं पहिले लसूण चेचून घेतात दगडावरती. टाइम लागतो ना. नाही मस्तपैकी मच्छी टाकली आता तव्यावरती. आता मस्तपैकी फ्राय होईल आणि नंतर मस्तपैकी आपण जेवूया. तर एकदम भारीवाला आता माहुरा तयार होणार आहे आपला. फायनली मस्तपैकी आपली मच्छी बघूया तर रेडी झालेली आहे. आणि इकडे आपला जलपरा उतरलेला आहे. आता झालेली आहे ना रेडी आपली मच्छी. तर आता बंद करूया आपला गॅस
आणि मस्तपैकी सर्व करूया. मच्छी रेडी झालेली आहे आणि आता बाकीचं आपलं सगळं सामान सगळं घेऊया इथे आणि मस्तपैकी इथे बसूया जेवायला. इथे मस्त असा दगड आहे, तर या दगडावरती जेवायला बसूया. टॅमॅटो, कांदा, लिंबू काट केलेला आहे. आता आपण मस्त आपली प्लेट सर्व करूया. मस्तपैकी आपली पेट पूजा करूया. पिल्ल्या भूक लागली का? भूक लागली आहे. आता मस्तपैकी जेवूया. आणि आपण बोंबिलचा कालवण पण आहे ना थोडासा आपला, तो गरम करा पाहिजे काय? बोंबिलचा कालवण होतो थोडासा, तो गरमच बनवायचा. इथे फक्त भात आणि मच्छी फ्राय केली आणि एक भाकरी देखील आपल्याकडे. बस मी आला. भाकरी देऊ तुला. तर आपली बघत आहे प्लेट झालेली आहे रेडी आणि आपल्याला घ्यायचं आता सोलकढी. जरी आणले फक्त जरा सोलकढीला आपला कलर नाही, कोकमाला कलर नव्हता त्याच्यामुळे सोलकढीला कलर नाही आलाय. बाकी सोलकढीचा टेस्ट एक नंबर आहे, फक्त कलर नाही आहे. आणि ही आपली डिश झाली रेडी. बघू शकताय कसली भारी मच्छी, सोलकढी, परत रावस, कांदा लिंबू. आता करूया मस्तपैकी जेवणाला सुरुवात. आता जेवूया आणि मग निघूया इथून. तर आता जेवूया आणि टेस्ट कर ना, आणि टेस्ट सांग ना कशी आहे. पिल्लू खातोय. पिल्लू कशी आहे मच्छी? मस्त आहे एकदम भारी आहे. तिखट वगैरे? तिखट नाही. तिखट नाही, मस्त आहे. हा सोलकढी एक नंबरच आहे. मगाशी पण टेस्ट केली, खूप मस्त झाली. आणि आता खाऊया आपण रावस. मस्त एकदम अल्टिमेट, एकदम भारी. आणि हा बोमलांचा आणलेला कालवण. तर आता मस्त की पेट पूजा करू आणि मग निघूया इथून. या सर्वांनी जेवायला. सकाळी सकाळी फ्रेश मस्तपैकी मार्केटमधून आपण मच्छी आणलेली, एकदम भारी आणले. आपल्या तेजच्या इथून आणले. तेजला बरं थँक्यू. मस्त भारी मच्छी आहे, मजा आली खाऊन. तर या सर्वांनी जेवायला. थोडा मोठा मकडी हो गया. आता मस्तपैकी आपला जेवण वगैरे झालेलं आहे आणि या साईडला ना आता काही माणसं आलेत, तर तिकडे असं बंधारा टाकतात मच्छी पकडायसाठी. इथे पूर्ण असे दगडं लावतात आणि मग पाठी जाळ वगैरे मारतील, जाळ टाकतील, काहीतरी करतील आणि मग मच्छी पकडायसाठी आलेले आहेत ते लोक सगळे. तर आता आपण निघूया. चला पिल्ल्या पॅकअप. तर आता आपण जाऊन आलो, मस्तपैकी पूर्ण एन्जॉय केला आजचं जेवण. आणि आता आपल्या सौभाग्य यांच्या इथलं बायपासचा ब्रिजच्या इथे आलो आहे आणि ब्रिजवरती ना खूप साऱ्या पिशव्या बांधलेल्या आहेत. काय कारण काय आहे नक्की कोणाला जर माहिती असेल तर कमेंट करून सांगा. या साईडला पण आहेत आणि या साईडला पण अशा पिशव्या बांधलेल्या आहेत. या साईडला पण बघू शकता खूप साऱ्या अशा पिशव्या बांधलेल्या आहेत. नक्की जर कोणाला माहिती असेल या का बांधलेल्या आहेत ते कमेंट करून सांगा. कारण काय उगाच ब्रिजला अख्खा भरून टाकला पिशव्या बांधून पाण्याने भरलेल्या पिशव्या आहेत. काही फुल बांधून ब्रिज भरलेला आहे. पाऊस पडून भरले आहेत का भरून बांधले आहेत काय माहिती नाही, पण का म्हणून बांधलेत अशा उगाच आपल्या परिसरामध्ये घाण पसरवायची अशी. तर तुम्हाला जर माहिती असेल का बांधल्यात तर कमेंट करून सांगा. आणि जर नसेल ना तर अशा माणसाने शिव्या घाला, आयला कशाला बांधलेत उगाच. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर भेटूया आता अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.